नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बघा पंचकोनी गळ्यावरती एवढी सुंदर डिझाईन बनवणार आहे की तुम्हाला प्रत्येकजण विचारेल की हा ब्लाऊज कुठे शिवला आहे आणि तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल. एकदा ही डिझाईन नक्की करून बघा. कोणत्याही एकरंगी कपड्यावर ही डिझाईन एकदम सुंदर अशी दिसते. तर बघा आपण काय केलेलं आहे, तर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला. आपण अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे ते कट न करता म्हणजे आकारामध्ये थोडंसं कट केलं आहे आणि तसंच ठेवलेलं आहे. गळा वगैरे कट केलेला नाही. तर अस्तर वरती ठेवून आपण पिना लावून घेतल्या आणि कमरेच्या बाजूला बघा आपण एक 1/2 इंचाची शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर गळ्यावरती सुद्धा आपण पंचकोनी गळा कट केलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा अशीच 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला जो काही गळ्याच्या आतला आपला मेन कपड्याचा म्हणजे आपल्या ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याचा आपण आतला कपडा जास्तीचा कपडा कट करून घेतला. आता पिना काढून घेऊया आणि गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. तर हे कट दिल्यामुळं काय होतं, तर आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये छान येतो. तर बघा आता मी कपडा पलटवून घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूवरून आता एक दाब शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. गळ्याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर आजचा गळा जो आहे तो पान गळा आहे. एकदम सुंदर आपण डिझाईन बनवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला डिझाईन जे आहे ती समजणार नाही. तर बघा, गळ्यावरती अशी शिलाई मारून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, आता अस्तरच्या साईडच्या बाजूवरून सुद्धा शिलाई मारून घेतोय आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आणि जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला जो काही मापाचा आपला बॅक पार्ट असणार आहे तो आपला रेडी होतो आहे. आता त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला टक्स पॉईंट जे असतात ते आपण घेतो आहे. तर शोल्डरचा मध्ये केलेला आहे आणि अर्धा इंच रुंदीचा आणि 4.5 ते 5 इंच उंचीचा टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे. तर बॅक पार्ट जो आहे तो आपला एकदम सोप्या पद्धतीने आपण स्टिच करून दाखवलेला आहे. तर बघा, आता आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता मी काय केलेलं आहे, बॅक पार्टची घडी घालून घेतलेली आहे मध्यातून आणि तिथून बघा 1-1.5 इंचावरून असं गोलाईमध्ये मार्किंग केलं आहे. वरच्या बाजूवरून खालच्या बाजूला पंचकोनी गळ्याच्या बघू शकता तुम्ही. आणि आता काय करते, त्याचे 3 समान भाग करून त्याच शेपमध्ये आपल्याला असं तिरकस रेषासुद्धा आपण 4 ओढून घेतलेल्या आहेत. आणि हाच आपले जो काही मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला पलीकडल्या साईडला उमटवून घेण्यासाठी गळ्याची नंतर डबल घडी घातली आणि तिथून वरतून प्रेस करून घेतलं आहे आणि मार्किंगवरती पुन्हा आपण थोडंसं मार्किंग केलं आहे, म्हणजे मार्किंग जे आहे ते गडद करून घेतले. आता बघा, आपण गोल्डन कलरची हा आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम असा चॉकलेटी कलर आहे, गडद वाईन कलरमध्ये सुद्धा मोडतो. तर त्यासाठी आपण गोल्डन कलरची चपटी लेस घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला बघा अशी अर्ध्यातून पंचकोनी गळ्याच्या सुरुवातीपासून लावलेली नाही, तर पंचकोनी गळ्याच्या अर्ध्यातून आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आता जे काय मार्किंग केले त्याच्या प्रत्येक मार्किंगवरून आपल्याला हा तुकडा जो आहे ह्या शेपमध्ये, मार्किंगच्या शेपमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. बघा, आता 2 शेप आपले तयार झालेले आहेत. आता तिसरा शेपसुद्धा आपण तयार करायला घेतला आहे. तर आपली लेस जी आहे ती थोडीशी ब्रॉड आहे आणि चपटे आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतो आहे. तर बघा, पंचकोनी गळ्यावरती एकदम सुंदर अशी आपली आजची लेसची डिझाईन आहे. आणि आता लास्टचा शेप आहे तो सुद्धा आपण असा स्टिच करून घेतलेला आहे. जेवढा पाहिजे तिथपर्यंत स्टिच करायचा आणि नंतर आपण कट करून घेतलेले लेस. तर बघा, असे 4 शेप तयार केलेले आहेत. एकदम सुंदर असा गळा आपला आजचा रेडी होणार आहे. आता बघा, वरच्या बाजूने आपण गळ्याच्या लेस लावायला घेतलेली आहे. तर बघा, गळ्यावरती कोपऱ्यावरती आल्यानंतर लेसला थोडीशी चून पाडलेली आहे आणि त्याच्यानंतर हे काय आपण खालच्या बाजूला लेस बसवली होती
बरोबर त्याच्यावरून आपण वरतून आणलेली लेस बरोबर त्याच्यावरून आणून अशी कडेपर्यंत इकडं आणणार आहे. आपल्या कमरेच्या बाजूवरून शेवटपर्यंत ही लेस आणलेली आहे आणि गळ्याचा शेप एकदम सुंदर दिसायला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर अशी आजची डिझाईन आहे. तर बघा, दुसरी बाजूला पण याच पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही लेस डिझाईन जी आहे ती आजची रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. याला तुम्ही नॉडसुद्धा लावून घेऊ शकता.